वाराणसीच्या घाटावर गंगेची आरती पाहणं हा सर्वार्थानं मन तृप्त करणारा अनुभव। हा आध्यात्मिक अनुभव घ्यायला देशाविदेशातले पर्यटक काशीत हजेरी लावतात। नुकतीच या ठिकाणी पहाटेची आरतीही सुरू करण्यात आली आहे। सुबह ए बनारस या नावानं या आरतीसोबत इतरही कार्यक्रम 80 घाटावर पार पडतात। पाहुयात पवित्र नगरी काशीमधून एबीपी माझाचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांचा हा स्पेशल रिपोर्ट। जगात जी काही जुनी शहरं आहेत त्यापैकी एक म्हणजे पवित्र काशी। इतिहास आणि वर्तमानाची सांगड इथं आल्यावर अनुभवायला येते। त्यात वेळ पहाटेची असेल आणि सोबत गंगेचा विस्तीर्ण निशब्द काठ, तर मग काही बोलायलाच नको। पहाटेचे 5:45 वाजलेले आहेत आणि गंगेच्या काठावरती एक अत्यंत रम्य आध्यात्मिक अशी पहाट अनुभवण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। सुबह बनारस या नावानं गेल्या काही दिवसांपासून वाराणसीमध्ये हा एक वेगळा प्रयोग सुरू करण्यात आलेला आहे। गंगेच्या दशाश्वमेध घाटावरची जी संध्याकाळची आरती आहे ती तर फेमस आहेच, पण त्याशिवाय ही सकाळची आरती या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेली आहे आणि ती अनुभवण्यासाठी देश विदेशातले लोक जे आहेत ते गंगेच्या काठावरती या ठिकाणी सकाळी येतात। सूर्याच्या पहिल्या किरणांसोबत या ठिकाणी शाळकरी मुलं येतात, मंत्रोच्चार या ठिकाणी होतात आणि अशा पद्धतीने आता आरतीची तयारी जी आहे ती सुरू झालेली आहे। या 80 घाटावरची ही एक वेगळी आध्यात्मिक पहाट आज आम्ही तुम्हाला एबीपी माझाच्या माध्यमातून दाखवणार आहोत। पहाटेच्या नीरव शांततेत मंत्रोच्चारांचे हे आवाज मनाची शुद्धी करून जातात। नंतर घाटावरचे पुजारी एकाच वेशात हातात धुपारती घेऊन गंगेचं पूजन करतात। या गंगेनं काशीत भरभराट आणली म्हणून आधी नमनाचा मान तिला दिला जातो। सकाळची जी आरती होती त्याची काही वेगळी वैशिष्ट्ये आहेत आणि ही ती वैशिष्ट्ये आहेत। सकाळी मंत्रोच्चारामध्ये या ठिकाणी दररोज यज्ञ पार पडतो। शाळकरी मुलं जी आहेत ती दर दिवशी आपल्या इथे काठावरती येतात आणि मंत्रोच्चार करत असतात आणि त्या ठिकाणी एक यज्ञ जो आहे तो सकाळी रोज अशा प्रसन्न वातावरणामध्ये, भक्तिमय वातावरणामध्ये गंगेच्या काठावरती पार पडत असतो। आरती संपल्यानंतर बरोबर पहिली किरणं जेव्हा उजाडतात त्याच वेळी गंगा काठावर जाऊन सूर्याला अर्घ्य दिलं जातं। मतलब यहाँ की जो एटमॉस्फेयर है वो बहुत अच्छा लगता है, जो पीसफुल फीलिंग है। एक्चुअली ऐसा लग रहा है जैसे कि हेवन में है। गंगा आरती का भी हम लोगों ने परसों देखा था, बट सनराइज देखना बिल्कुल बहुत ही अच्छा लगा। देवपूजेनंतर सुरू होते ती स्वरांची पूजा। दररोज एका शास्त्रीय गायकाला बोलावलं जातं। योगायोग म्हणजे ज्या दिवशी आम्ही पोहोचलो त्या दिवशी नेमकं महाराष्ट्रातून गौरी पाठारे यांना गायनासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं। खूप कलाकारांकडनं ऐकलेलं होतं की सुबह बनारस हा कार्यक्रम असा होतो गंगेच्या किनारी आणि संगीत सेवा होते, संगीत गायन पूजा आपण ज्याला म्हणतो। तर कुठल्या गायकाला किंवा कुठल्या कलाकाराला परमेश्वराच्या पायाशी अथवा गंगेच्या किनारी किंवा अशा ठिकाणी जिथे आपली श्रद्धास्थानं आहेत तिथे येऊन कला सादर करावी असं वाटणार नाही। नक्कीच प्रत्येकाची ती इच्छा असते आणि आज माझी ती पूर्ण झाली। सुबह ए बनारस सुरू होऊन 2 वर्ष झाली आहेत। तेव्हापासून आजपर्यंत एकही गायक या ठिकाणी रिपीट झालेला नाहीये। 834 दिवस नवे गायक गंगेच्या काठावर संगीत साधना करतायत। पहाटेपासून सुरू झालेला हा कार्यक्रम योगाभ्यासानं संपतो आणि सर्व वयोगटातले लोक इथं आवर्जून उपस्थित राहतात। ही एका दिवसाची चांगली सुरुवात जी आहे ती अशा पद्धतीनं रोज वाराणसीकरांना खरं तर अनुभवायला मिळते। गेल्या काही दिवसांमध्ये वाराणसीचं जे चित्र बदलण्याचा जो प्रयत्न होतोय त्याचाच एक भाग म्हणून या सुबह बनारसकडे पाहता येईल। अर्थात ही वाराणसीची एक बाजू आहे, याच्याशिवाय अनेक गोष्टी आहेत ज्याच्याकडं वाराणसी करांनी आणि वाराणसीच्या जे सगळे राज्यकर्ते आहेत त्यांनी देखील लक्ष देण्याची गरज आहे। पण हा सुबह बनारसचा जो अनुभव आहे वाराणसीमध्ये येणाऱ्या प्रत्येकानं एकदा तरी आयुष्यामध्ये अनुभवावा अशाच पद्धतीचा आहे। कॅमेरामॅन वेद पांडेसह प्रशांत कदम, एबीपी माझा, वाराणसी।